नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या चॅनलवर बऱ्यापैकी म्हणजे पैसा कसा वाचवावा, पैसा कसा वाढवावा, कर्ज कधी घ्यावं, कर्ज कसं घ्यावं, कोणतं कर्ज घ्यावं, कसं फेडावं या संदर्भातले बऱ्यापैकी आणि त्याचबरोबर एक प्लेलिस्ट आपण जी बनवली आहे स्टॉक मार्केट, त्या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत त्या प्लेलिस्टमध्ये येतात. म्हणजे हे सगळे जे विषय आहेत ते आपण जसं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं की मध्यमवर्गीय लोकांचं जे अर्थविश्व आहे त्या संदर्भातले हे सगळे व्हिडिओ जे आहे ते आपण बनवण्याचा प्रयत्न इथे करतो. पण आजचा स्पेशल व्हिडिओ मी हा जो बनवला आहे तो त्या लोकांना मी डेडिकेट करतो जे लोक खऱ्या अर्थाने उधळ्या स्वभावाचे आहेत. म्हणजे आता तुम्ही पुढे जाऊन थोडा वेळ जर तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आपण उधळ्या स्वभावाचे आहोत की नाहीत. म्हणजे काय आहे की जेव्हा मी असे व्हिडिओ बनवतो, जेव्हा विषय निवडतो त्यावेळी बऱ्यापैकी आपण काटकसर करणारे लोक किंवा मध्यमवर्गीय मग त्यामधून पैसा वाढवणारे लोक हा विचार माझ्या डोळ्यासमोर असतो किंवा डोक्यात असतो. पण मला एक वर्ग असाही दिसतोय त्यातली त्यात विशेष करून नवीन पैसा कमवायला लागलेले तरुण मुलं मुली. तर ही जी एक म्हणजे त्यामधले विशेष आणखीन म्हणजे त्याला एक अनुभव आला आहे मला आता रिसेंटलीच, म्हणून मी तुम्हाला हा विषय जो आहे तो पुढे सांगणार आहे, क्लिअर करणार आहे की IT सेक्टर म्हणा किंवा हे वेगवेगळ्या नवीन जॉबला ज्या पैसा म्हणजे काय की थोडक्यात त्यांना लाख रुपये सॅलरी तर बेसिकच मिळते. म्हणजे त्यामुळे त्यांना त्या सॅलरीचं त्या कष्टाचं फार अतिशय महत्त्व आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं ते कल्चर जे आहे ते निर्माण होताना दिसते. तर या संदर्भातला एक आधी अनुभव तुम्हाला सांगतो. माझे एक ज्येष्ठ मित्र आहेत, तर त्यांची मुलगी जी आहे ती मुलगी पुण्याला असते. तर त्या पुण्याच्या ती IT मला वाटतं कुठल्या तरी एका कंपनीमध्ये MNC कंपनी आहे त्या कंपनीत ती जॉब करते आणि तिला बऱ्यापैकी सॅलरी पॅकेज मिळालं. तर तिने काय केलं की गावाकडून तिने ते शिफ्ट केलं पुण्याला आणि पुण्यामध्ये एक 1 BHK फ्लॅट घेतला. आता सर्वसाधारण मुलगी राहणारे म्हटल्यानंतर आईवडिलांना काळजी असते, चांगल्या ठिकाणी चांगल्या सोसायटीमध्ये 1 BHK फ्लॅट तिने बघितला. आता ते सगळं झाल्यानंतर मला माझे मित्र भेटल्यानंतर त्यांनी मला जे सांगितलं ते थोडंसं मला म्हणजे असं शॉकिंग म्हणू शकत नाही पण नवीन होतं. आता त्यात नवीन काय, मग त्यामध्ये थोडासा त्यांचा असा सूर आला की हे काय गरजेचं होतं का, तुम्हीच सांगा. आता हा विषय काय आहे तो तुम्हाला सांगतो आणि त्यात मला नवीन माहिती मिळाली हे त्यात नवल. म्हणजे असं विषय असा आहे की आपण काय की पारंपरिक पद्धतीने विचार करणारे लोक आहोत ना, त्यामुळे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. मग ती नवीन गोष्ट काय कळाली ती आधी समजून घ्या. तर तिने काय केलं की तो 1 BHK फ्लॅट भाड्याने घेतला, रेंट ॲग्रीमेंट वगैरे जे काय आहे ते सगळं झालं. एक मला वाटतं 20-22 हजार रुपये काहीतरी 15 ते 20 असं काहीतरी भाडं, 20,000च्या आसपास भाडं ठरलं. चला आता त्यानंतर तिने आता सर्वसाधारण आपण भाड्याने फ्लॅट घेतो त्यावेळी आपला काय व्ह्यू असतो की आपल्याला फक्त चांगलं राहण्यासाठी असावं, म्हणजे झोपणं खाणं पिणं वगैरे व्यवस्थित बनवणं अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी याचा ज्या प्राथमिक विचार आपण करतो. तर तिने काय केलं, अगदी सगळंच्या सगळं फर्निचर जे आहे ते फर्निचर भाड्याने घेतलं. मला हा कन्सेप्टच पहिल्यांदा नवीन कळला. म्हणजे आता तुम्ही म्हणाल हां मिळू शकतं, फिल्टर वगैरे जे आहेत आजकाल कंपन्या ज्या आहेत त्या देतात, म्हणजे वॉटर प्युरिफायर आहे. हो मला तिथपर्यंत माहिती होती. पण त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे अगदी सोफा, बेड, अगदी कर्टनसुद्धा, AC, त्यानंतर ॲडमिन चेअर, TV यासुद्धा गोष्टी भाड्याने मिळतात आणि त्या भाड्याने तिने घेतल्या. मग त्याच्यामध्ये तो कॉम्प्युटर टेबलही होता, काही चेअर्स होत्या, त्यानंतर बेड होता, कर्टन होतं, सगळंच होतं. मग तुम्ही विचार करा. मग मी त्यांना विचारलं, म्हटलं ह्याचं भाडं कसं असतं नेमकं. तर त्यांनी सांगितलं 1,000 रुपयापासून एक 2,000 रुपयापर्यंत पर वस्तू म्हणजे पर आयटम जे काय आहेत ते. बरं हे भाड्याने मिळतं कुठं, तर त्यांनी सांगितलं ते प्ले स्टोअरला वगैरे कुठेतरी त्यांचे ॲप आहेत किंवा वेब ॲप आहेत, तर तिथं तुम्ही फक्त रिक्वायरमेंट द्यायची आणि ते घरी येऊन ते सगळं बघतात आणि त्यांना ते साहित्य जे आहे ते देतात. त्यांचं काय ॲग्रीमेंट असतं म्हणजे तुटफूट वगैरे झाल्यानंतर ते भरून घेतले जाईल हे ते साईन करतात, घेतात आणि वस्तू त्या पाठवून देतात. वर्ष झालं की तुम्ही त्या वस्तू त्यांना परत द्यायच्या आणि दर महिन्याचं भाडं त्यांना देऊन टाकायचं किंवा वार्षिक जे काय ठरलेलं असेल ते द्यायचं.
म्हणजे मला हे आत्ता फारच विशेष वाटलं. मग मी म्हटलं, की "सर आपणही भाड्याने राहिलो. त्यावेळी एक नवीन वस्तू जरी आणायची म्हटलं, तरी पहिला विचार आपण काय करायचो, की भाड्याचं घर आहे, सारखं आपल्याला इकडून तिकडे कुठे ना कुठेतरी हलवावं लागतं. कुठे मोठ्या नवीन वस्तू घ्या आणि कुठं मोठं फर्निचर करा, अमुक करा, तमुक करा. बरोबर ना?" हो म्हणले, "बघा ना, आजकालची पिढी जी आहे, ती पिढीच इतकी खर्चिक झाली आहे." अर्थात त्यांना तो शब्द वापरायचा होता, उधळी झालेली आहे, की त्या मुलीने कमीत कमी आता तुम्ही ॲव्हरेजली विचार करा, की 20,000चं भाडं आणि ₹1,000 आपण काउंटिंग करू एक ॲव्हरेजली पर ॲटमला. तर 11 महिन्याचं तुमचं ॲग्रीमेंट आहे. ₹11,000 तर तुम्ही काय केले, त्या फक्त वापरण्यासाठी दिले. दरमहा दरमहा म्हणतोय, म्हणजे भाडं 20,000 आणि 10,000 तुम्ही पकडा. ₹30,000 तर तिने ते फक्त तिथे राहण्यासाठी ते खर्च करायला स्टार्ट केलं. मग आता तुम्ही विचार करा, मी जे मगाशी म्हटलं, की हा स्वभाव जो आहे, तो स्वभाव उधळा स्वभाव आहे असं म्हटलं तर काय चुकीचं ठरेल? म्हणजे अशी लोकंसुद्धा आहेत. मग पैसा येतोय म्हणून तो आपण कुठे खर्च करावा हेच जर तुम्हाला कळत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही उधळ्या स्वभावाचे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली का स्टार्ट? तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार केला का? नाही. तुम्ही विचार काय केला, मला व्यवस्थित राहायला मिळालं पाहिजे, जिथल्या वस्तू तिथे पाहिजे आहेत. मग त्या भाड्याने का असेना, म्हणजे ती माझे ॲसेटसुद्धा होत नाहीत, पण तरीसुद्धा त्याच्यावरती मी खर्च करायला तयार आहे. याला म्हणायचं उधळ्या स्वभावाचे. मग त्यानंतर तो विषय वाढत गेला. वाढत गेल्यानंतर मग आणखीन चर्चेतून त्या विषयापर्यंत आम्ही आलो, की हा जो तरुण वर्ग आहे, की जो नवीन पैसा कमवायला लागला आहे. अगदी त्यांचं वीकेंडसुद्धा तुम्ही ऑब्झर्व्ह करा. काय आहे ते फ्रायडे त्यांना सॅटर्डे, संडे ऑफ असतो. सॅटर्डे, संडे ऑफ म्हटलं की त्यांचं प्लॅनिंगच ठरतं फ्रायडे नाईटपासून. मग ते आउटिंगसाठी डायरेक्ट जातात. आउटिंगसाठी म्हणजे तुम्ही समजून घ्या, की कुठे तुम्ही राहताय त्याच्या आजूबाजूच्या इथे गार्डन वगैरे फिरायला जात नाहीत ते लोकं. ते काय पुण्यामधून अगदी दुसऱ्या राज्यातसुद्धा जातात. म्हणजे कारण 6-7 तास तुम्ही फ्लाईटने जाता डायरेक्ट आणि फ्लाईटने तुम्ही त्या इथे पोहोचता हव्या त्या ठिकाणी आणि तोपर्यंत ते आठवड्याचं प्लॅनिंग करत त्यांना ते आणि सोयीसुविधा आजकाल आहेत. मोबाईलवरती ॲप आहेत. लगेच तिकीट बुक होतं. विमान रेडी असतं. इथपर्यंत आजकाल मजल गेली आहे. मग विचार करा, मध्यमवर्गीय आपण अगदी विमानसुद्धा कधी बघितलं नाही समोरून आधी बसलो नाही अशी परिस्थिती. पण आजकालची ही तरुण पिढी अगदी पैसा खर्च करण्याबाबतीत मागे पुढे बघत नाही अशी परिस्थिती. बरं, तिथे आउटिंगला गेल्यानंतर तेही साध्या सिंपल अशा काय हॉटेलमध्ये ते खाणार पिणार आहेत का? नाही. रिसॉर्ट चांगलं मोठं 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार काय हॉटेल असेल ते बघणार. तिथे एन्जॉयमेंटला काय मिळते का ते बघणार. मग हे सगळं जे आहे ते खर्चिक दर आठवड्याला काम करणं हे कितपत योग्य आहे? मग तुम्ही सांगा. त्यांच्या आईवडिलांना किंवा ज्यांना म्हणजे आता मी तरी वैयक्तिक आता तुम्हाला लक्षात आलं असेल, की खर्चपेक्षा वाचवण्याकडे लक्ष देणारा किंवा इन्व्हेस्टमेंटकडे लक्ष देणारा व्यक्ती आहेत. अशा लोकांना तशी माणसं म्हणजे कशी वाटणार? अर्थातच उधळ्या स्वभावाची. म्हणून मग मी ते कंट्रोल तुम्ही पैसा उधळताय हे हेडिंग दिलं किंवा हे थंबनेल मी दिलं. मग अशी जर तुमच्या आजूबाजूला कोणी लोकं असतील तर कधीतरी जरा सुचवा त्यांना, की तुम्ही पैसा उधळताय, कंट्रोल करा. कंट्रोल लक्षात आलं असेल तर. आता हे झालं एका. मग त्यामुळेच हा व्हिडिओ जो आहे तो मी त्या अशा डेडिकेट त्यांना करतो, की जे अशा खऱ्याच उधळ्या स्वभावाच्या असतात. बरं, असं तरुण पिढीला किंवा त्या नवीन कमवायला लागलेल्या त्या मुलांनाच आपण दोष का द्या? आपल्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण म्हणजे पैसा कमवायला लागलेले मिडल एज झालेले लोकसुद्धा अगदी शो ऑफ करण्यासाठी काय करतात माहिती आहे का? छोटा टी व्ही नको आहे आपल्याला, 30 इंच 35 इंच काय 40 इंच जे काय असेल ते मोठा प्लाझ्मा अमुक तमुक तसाच टी व्ही घ्यायचा. म्हणजे हे काय असतं, की त्यांना शो करण्याची जी हौस असते किंवा ते दाखवण्याची एक सवय लागलेली असते. ते काय करतात, त्या सवयी पुढे आपण किती खर्च करतो हे विसरून जातात आणि ते खर्च करून छोटी नाही मोठीच वस्तू घेणार. जुना टी व्ही नको, आपल्याला मोठा टी व्ही पाहिजे. छोटी सर्वसाधारण आपली कॉमन बाईक असते ती नाही, फॅशनेबल जरा चांगली बाईक पाहिजे. छोटी कार नको, मोठी कार घ्यायची. म्हणजे हे जे आहे ना ते त्यांना शो करायचं असतं आणि हे करण्याच्या नादात काय होतं माहिती आहे का? तुम्हाला सांगतो. हे लोक कर्ज एक काढतात आणि ते फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढतात. अशा पद्धतीने ते अगदी क्रेडिट कार्ड म्हणजे कर्जाचा शेवटचा पर्याय असं बऱ्याच अर्थतज्ञांनी म्हटलेलं आहे. त्या क्रेडिट कार्डपर्यंत येऊन पोहोचतात. मग विचार करा, की ही सवय जी आहे ती माणसाला कुठे नेऊन पोहोचवते आणि मग ते एकदा क्रेडिट कार्डच्या विळख्यामध्ये कर्जाच्या विळख्यामध्ये अडकले,
की मग मात्र डोक्याला हात धरून बसण्याची म्हणजे वेळ येते त्यांच्यावरती. मग त्यांच्याबद्दल दयाही वाटते किंवा असंही वाटतं की अरे खरंच तुम्ही चुकलात. पण उपयोग काय? म्हणजे ज्या गोष्टी त्यांना त्यावेळी समजायला पाहिजे होत्या की आपण खर्च किती करतोय, कशावर करतोय. म्हणजे त्यांनी चॉईस केला की नीड आणि एन्जॉयमेंट याच्यामध्ये काय, तर नीड ह्याला आपण हे करत नाही, म्हणजे प्राधान्य देत नाही. लाईफ एन्जॉय करणे ह्याला प्राथमिकता दिली, याचा अर्थ तुम्ही खर्चिक बनणार आणि याचा अर्थ तुम्ही उधळ्या स्वभावाचे बनणार. मग हे जर तुम्ही कंट्रोल केलं नाही, तर पुढे मी आत्ता म्हणलं त्याचप्रमाणे की तुम्ही कर्जाच्या विळख्यामध्ये कधी अडकले जाल हे सांगता येत नाही. मग हा छोटासा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवला, अशाच लोकांसाठी बनवला की त्या लोकांना थोडी तरी समज द्या की तुम्ही पैसा जास्त उधळताय. कंट्रोल करा. मग तुमच्याही आजूबाजूला जर कोणी अशा उधळ्या स्वभावाचे आणि पैसा उधळणारे लोक असतील, तर यांना हा व्हिडिओ जो आहे तो न विसरता शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की त्यांना हे व्हिडिओ शेअर करून तिथं लिहा. एकदा व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही स्वतः जर तुम्ही उधळ्या स्वभावाचे आहात असं वाटलं, तर थोडंसं प्लीज कंट्रोल करा. याच्यामुळे एक फायदा काय होईल की तुमचाच मित्र, तुमचाच नातेवाईक, तुमचा मुलगा, मुलगी जो कोणी असेल, जी कोणी असेल, तर त्यांना थोडंसं ते काय म्हणतात ना की एक ब्रेन वॉश जे आहे ते होण्यास मदत होईल. आणि पुढे जे धोके आहेत कर्जाचे, त्या धोक्यापासून त्यांना आपल्याला अडवता येईल, रोखता येईल. चला, तर इथपर्यंत थांबतो. हा विषय खास त्या लोकांसाठी, उधळ्या स्वभावाच्या उधळणाऱ्या लोकांसाठी. तर काळजी घ्या आणि तुम्हीही पैसा उधळत असाल आणि जर त्या प्रोसेसमध्ये असाल, तर पुन्हा एकदा सांगतो, कंट्रोल तुम्ही पैसा उधळताय. चला, काळजी घ्या आणि महत्त्वाचं पैसा वाचवा. धन्यवाद.